ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बारामती, सोलापूरसह सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागांना पाणी पुरवठा करणारं वीर धरण 100% भरलंय। त्यामुळे वीर धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत। सध्या धरणाच्या 8 दरवाजांपैकी 1 दरवाजा उघडण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। बारामतीसह सोलापुरातील काही गावं त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील काही गावांना पाणी पुरवठा जे करणारं वीर धरण आहे ते 100% भरलेलं आहे। आता आपण वीर धरणाच्या परिसरात आहोत। वीर धरणात 10 TMCचा साठा असलेले हे वीर धरण जे आहे ते आता ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं आता वीर धरणाचे दरवाजे जे आहेत त्यातला एक दरवाजा जो आहे तो दरवाजा उघडण्यात आलेला आहे। यातून जवळपास 4,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जातोय। वीर धरणाच्या माध्यमातून बारामती साठी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांसाठी पाणी पुरवठा केला जातो। हा पाणी पुरवठा जो आहे तो महत्त्वाचाच मानला जात होता आणि जातो। याच पाण्याच्या कारणातून या धरणाच्या वरून मोठं राजकारण आपल्याला काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या काळात पाहायला मिळालं होतं। यातील जे 60% उजवा डावा कालव्यातून जे काही पाणी जात होतं ते पाणी 60-40 करत असताना बारामतीला जे पाणी जातंय ते चुकीच्या पद्धतीने जातंय असं सातारा जिल्ह्यातील खासदारांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळं वाद मोठा विकोपाला गेला होता। तेच हे धरण आहे। यातून जो पाणी पुरवठा जो केला जातो तो दुष्काळी भागातल्या असंख्य गावातील लोकांची ताण भागवली जाते। याच धरणाच्या माध्यमातून अनेक शेकडो एकर जमीन ही ओलिताखाली येते। असं हे वीर धरण आहे। या वीर धरण आता पूर्णपणे 100% भरलेलं आहे। कॅमेरामन निहार बडेकर सह राहुल तपासे, एबीपी माझा, वीर धरण, सातारा।